आज एका आजीला आयुष्याची 100 वर्ष पूर्ण झाली आणि ती आजी एकदम रॉयल एंट्री घेऊन आली व त्याच्या सेलिब्रेशनची सुरुवात चॉकलेट केक कापून झाली आणि हा सगळा माहोल शूट करायची जबाबदारी आमच्यावर आली। कार्यक्रमाला बिलबुलाय मेहमान सगळ्यात आधी हजर, सगळ्यांची होती फक्त त्या आकर्षक रांगोळीवरतीच नजर, म्हणून आम्ही करणार होतो आजचं शूट सबसे आलं। तोपर्यंत बघून घ्या आमच्या शूटची छोटीशी झलक। तर मित्रांनो ये तो बस ट्रेलर था, अपना व्लॉग अभी बाकी आहे मेरे मित्रा। तर जसं की मी तुम्हाला म्हणलं आम्ही या इव्हेंटचं शूट करायला आलोय, पण इथे फक्त आम्हीच नव्हतो, आमच्या बरोबर अजून 2 टीम आल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही सगळी शेवटपर्यंत एकत्रच होतो। आता या इव्हेंटचं प्रॉपर शूट करायची जबाबदारी आमचीच आहे, कारण आपल्या क्लायंटसाठी इथला प्रत्येक क्षण एक अनमोल आठवण आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो नेमकं इथलं नियोजन कसं आहे। तर ठरल्याप्रमाणे रंगीत फुलं माळा लाइटिंग सगळं होतंच, पण या कार्यक्रमाला 4 चांद लागलं, कारण एंट्रीवरच उत्सव मूर्ती आजींचं रांगोळीमध्ये एक सुंदर चित्र तयार केलं होतं। डीजे डॉल्बी न लावता लाईव्ह म्युझिक कॉन्टेस्ट ठेवलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लायंटने त्या आजींच्या वजना इतकं धान्यदान करायचा प्रोग्राम फिक्स केला होता। मग कार्यक्रम होसपर्यंत सगळं शूट आवरून घेतलं, नंतर 3 मजली चॉकलेट केक वरती गपचूप आडवा हात मारला। केक खाल्ल्यावर म्हणलं आता जेवून घ्यावं, पण इकडे येऊन बघतोय तर जेवायला लोकांची गर्दी होती एवढी बेफाम की एका थाळीसाठी लाईनला उभा राहणाऱ्यालाच यायचा वाटीभर घाम। मग सगळ्या फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर मित्रांसोबत फोटोबा करून घेतला। एवढ्या रात्री शूटला येऊन मला वाटलं आपण केली लय मोठी गलती, कारण भेंडी गारटा एवढा पडलाय की घरी पोहोचपर्यंत माझी होईल ना कुल्फी। बाकी आजच्या व्हिडिओ मधला कोणता भाग आवडला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक पण करा। शिवाय अशीच कडक ते फडक ते व्लॉग बघायचे असतील तर आपल्याला फॉलो लगेच करून घ्या।